श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। गौरी आवाहन आणि गौरी पूजन हा महिलांसाठी खास असतो। यंदा गौराईचं आगमन म्हणजेच गौरी आवाहन आज 31 ऑगस्ट रोजी होणार आहे। उद्या 1 सप्टेंबरला सोमवारी गौरी पूजन होईल आणि गौरी पूजनाच्या दिवशी घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी काही विशेष उपाय केले जातात। आज या व्हिडिओमध्ये असाच एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे। या उपायामध्ये उद्या गौरी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला इथे एक दिवा लावायचा आहे आणि दिव्यात ही एक वस्तू टाकायची आहे। गौरी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय केल्याने आपल्या घरातील दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल। महालक्ष्मीच्या कृपेने घरामध्ये सुख समृद्धी येईल, घर धनधान्यांनी भरलेलं राहील। तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा, दिव्यामध्ये घातलेल्या त्या वस्तूचं नंतर काय करायचं, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज 31 ऑगस्ट रोजी गौरींचं आगमन होणार आहे। गौरी म्हणजेच माता पार्वती तर बहीण लक्ष्मी या दोघी माहेरी येत असतात आणि आपल्याला हा उपाय करायचा आहे दिव्याचा, तो आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे गौरी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे। कारण देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी, अखंड राहावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। कारण ती चंचल आहे, एका जागी ती स्थिर राहत नाही आणि गौरी लक्ष्मी पूजन आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये साक्षात महालक्ष्मींचं आगमन होत असतं आणि त्यावेळी केलेल्या सेवा उपासनेमुळे ती आपल्यावरती प्रसन्न होते, ती आपल्या घरामध्ये स्थिर अखंड नांदू लागते। आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि गौरीचं आगमन सुद्धा होणार आहे। आता तुम्ही म्हणाल की आमच्या घरामध्ये गणपती बाप्पा बसत नाहीत आणि गौरीचं आगमन सुद्धा होत नाही, अशा वेळेस आम्ही हा उपाय करायचा नाही का? तर नाही, तुम्हाला प्रत्येकाला हा उपाय करायचा आहे। कारण जरी गौरी तुम्ही बसवत नसाल तरी हा शुभ मुहूर्त वर्षातनं एकदाच येतो। जरी तुम्ही गौरी घरामध्ये बसवत नसाल तरी तुमच्या देव्हाऱ्यासमोर बसून सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता, हरकत नाही। किंवा तुम्ही जर गणपतीची प्राणप्रतिष्ठा केलेली असेल तर तिथं बसून सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करू शकता। कारण लक्ष्मी पूजनाच्या वेळेस सुद्धा आपण गणेश आणि लक्ष्मी पूजन करत असतो। तसं तर प्रत्येक शुभकार्यामध्ये गणपतीचं पूजन हे होतंच, पण लक्ष्मी पूजनामध्ये सुद्धा गणपतीच्या पूजनाला अतिशय महत्त्व आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये गौरीचं आगमन होत नसलं तरी देव्हाऱ्यासमोर बसून लक्ष्मी प्राप्तीसाठीचा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे। बऱ्याच जणांच्या खूप आर्थिक समस्या असतात, ज्यामध्ये घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही आणि कोणत्या ना कोणत्या मार्गे तो बाहेर जातो, ज्यामध्ये आजारपण असतील, विनाकारण असलेला खर्च असेल, तर तो घरामध्ये पैसा टिकून राहावा, स्थिर राहावा। जेवढा पैसा घरामध्ये असेल तो स्थिर राहावा, कायम टिकून राहावा, पैशाची चणचण कधीही भासू नये, यासाठी प्रत्येकाने हा उपाय ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे। तर यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे। त्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे, कारण तूप हे सात्विकतेचं, मांगल्याचं प्रतीक आहे। त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ज्यावेळेस उपाय करतो त्यावेळेस शुद्ध गाईच्या तुपाचाच आपण वापर करतो। पण अगदीच तुमच्या घरामध्ये तूप नसेल किंवा गाईचं तूप नसेल, म्हशीचं असेल तर म्हशीचं तूप तुम्ही घेतलं असेल तर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायला विसरू नका। आणि तूप तुम्हाला घ्यायला जमतच नसेल, परवडणारं नसेल तर अशा वेळेस तुम्ही तेलाचा वापर केला तरीही चालेल। त्या तेलामध्ये चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जोडवाती घालायचे आहेत। जोडवाती घातल्यानंतर त्याला तुम्हाला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे। आता तुम्हाला जर तुम्ही गौरी बसवलेल्या असतील तर गौरी समोर बसून गौरी पूजन झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे। आणि गौरी बसत नसतील, गणपती बसलेले असतील तर गणपती बाप्पांसमोर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस बसून लक्ष्मी प्राप्तीसाठीचा हा उपाय करायचा आहे। गणपती बाप्पा किंवा गौरी दोन्हीही तुमच्या घरामध्ये बसत नसतील किंवा त्यांची स्थापना केली जात नसेल तर देव्हाऱ्यासमोर बसून तुम्ही दिवे लागण्याच्या वेळेस संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान हा उपाय करायचा आहे। तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि आता हा दिव्यामध्ये तुम्ही वात घातल्यानंतर यामध्ये तुम्हाला एक गोष्ट टाकायची आहे, ती म्हणजे एक वेलची घ्यायची आहे। वेलची ही लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। आपण नेहमी लक्ष्मी प्राप्तीसाठी लवंग, वेलची यासारख्या खड्या मसाल्यांचा वापर करतो, कारण या सर्व मसाल्यांमध्ये साक्षात महालक्ष्मीचा वास असतो। आणि ज्यावेळेस आपण या वेलचीचा वापर करून ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी दिवा प्रज्वलित करू त्यावेळेस लक्ष्मी निश्चितच आपल्या घरामध्ये प्रसन्न होणार आहे, घरामध्ये ती स्थिर होणार आहे। म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर वेलची घेत असताना चांगली निवडून घ्यायची आहे, तुटकी फुटकी नसावी। नवीन
वेलची तुम्ही विकत आणा, खूपच दिवसाची खराब झालेली वेलची यासाठी वापरू नका। त्या दिव्यामध्ये तुम्हाला ही वेलची टाकायची आहे आणि त्या दिव्याखाली तुम्हाला एक प्लेट ठेवायची। त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे अख्खे तांदूळ टाकायचे, तांदळावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि त्या आसनावरती तुम्हाला हा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रज्वलित करायचा आहे। दिव्याचं तोंड हे महालक्ष्मीकडे असावं किंवा गणपती बाप्पांसमोर तुम्ही करणार असाल तर गणपती बाप्पांकडे दिव्यांचं तोंड करायचं आणि देवघरासमोर बसून करणार असाल तर तो दिवा देवांकडे तोंड करून प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, मनोकामना आहेत त्या बोलून दाखवायच्या आहेत। आता ज्यांच्या घरामध्ये गौरीचं आगमन झालेलं आहे, 3 दिवस गौरीची विशेष सेवा त्यांच्या हातून घडणार आहे। त्यामुळे आणखी काही तुम्हाला मंत्र स्तोत्र पठण करण्याची गरज नाही, कारण तुम्ही 3 दिवस लक्ष्मीची आरती वगैरे सकाळ संध्याकाळ करणार आहात। त्यासोबतच तुमच्या घरामध्ये मंत्रोच्चार चालत राहणार आहे, त्यामुळे जी काही सेवा होणार आहे त्याचा प्रभाव त्या दिव्यांवरती पडणार आहे। पण आता तुमच्या घरामध्ये गौरी बसत नसेल तर अशा वेळेस तुम्हाला महालक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचं पठण करायचं आहे। तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता किंवा कमलात्मक मंत्राचा 16 वेळा तुम्ही पठण करू शकता। महालक्ष्मीचा अतिशय प्रिय असलेला हा मंत्र तुम्हाला नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये मिळून जाईल। त्या स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे। मनोभावे देवी लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे, घरामध्ये स्थिर राहावं, अखंड राहावं यासाठी तुम्ही मनोभावे लक्ष्मीकडे प्रार्थना करून त्यानंतर हा दिवा तुम्हाला सुरू ठेवायचा आहे। आता हा दिवा तुम्हाला किती वेळ सुरू ठेवायचा आहे, शक्य झालं तर तुम्ही रात्रभर हा दिवा सुरू ठेवू शकता, पण अगदीच तुम्हाला शक्य नसेल तर दिवे लागणीच्या दरम्यान म्हणजे 6:30 ते 7:30 या काळामध्ये हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे। आता दिव्यामध्ये घातलेल्या या वेलचीचं तुम्हाला काय करायचं आहे, तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ही वेलची वापरली होती। हिला स्वच्छ धुवून तुम्ही प्रसाद म्हणून तिचं ग्रहण करू शकता किंवा तिला स्वच्छ धुवून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ही वेलची कायम स्वरूपामध्ये ठेवू शकता, कारण लक्ष्मी प्राप्तीसाठीची त्यावरती सेवा झालेली आहे। तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी आपण हा उपाय केलेला आहे। त्यामुळे त्या वेलचीला तुम्ही तिजोरीमध्ये ठेवून द्या आणि पुढच्या वर्षी परत हा उपाय केल्यानंतर ती जी वेलची तुम्ही वापरली होती ती तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता। तुम्ही जे तांदूळ वापरले होते त्यांना तुम्ही तांदळाच्या डब्यात टाकून द्यायचं आहे, वाती तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता। अशा प्रकारे अतिशय साधा सोपा उपाय ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे। गौरी पूजन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या गौरीसमोर हा उपाय करू शकता किंवा गणपतीसमोर करू शकता किंवा देव्हाऱ्यातील देवांसमोर हा उपाय करू शकता। लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय साधा सोपा उपाय आहे। आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात, सर्व समस्या दूर व्हाव्यात यासाठी तुम्ही या संधीचा नक्की लाभ घ्या आणि या शुभ मुहूर्तावरती हा उपाय तुम्ही आवर्जून करा। यामुळे तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या निश्चितपणे दूर होतील। तर ज्येष्ठा गौरी आगमनाच्या नंतर गौरी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। 3 दिवस गौरीची मनोभावे सेवा उपासना करायची आहे। तुमच्या घरामध्ये गौरीचं आगमन होत असेल किंवा नसेल होत तरी देखील तुम्हाला या सेवा करायच्या आहेत, कारण या 3ही दिवस साक्षात महालक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असतो। लक्ष्मी ही पृथ्वीवरती अवतरलेली असते आणि जेवढी जास्तीत जास्त तुम्ही सेवा उपासना कराल तेवढंच त्याचं तुम्हाला फळ मिळत असतं। तर मैत्रिणींनो, ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी तुम्हाला अतिशय साधा सोपा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे। हा उपाय करत असताना तुम्हाला त्यामध्ये काय घालायचं आहे, त्या वस्तूंचं तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।